या ठिकाणी देखील आपल्याला औरंगाबाद लेणीवरती आपलं दशबाई शिल्प पाहायला मिळतं। हे बघा, हे आपल्याला हे दशबाई शिल्प आहे। हे जहाजातील हे व्यापारी आहेत, ही आपल्याला इथे जहाज पाहायला मिळते। हे जहाजामध्ये जेव्हा ते व्यापारी जात असते समुद्रातून जाताना, त्यावेळेस मोठमोठा वारा असेल, तुफान असेल, मोठमोठ्या लाटांमध्ये त्यांना भीती वाटत होती, तेव्हा ते अडकल्यानंतर बोधिसत्वांना साकडं घालण्यासाठी इथे हात जोडून इथे व्यापारी इथे उभे आहेत। आणि या ठिकाणी बोधिसत्व यांच्या मदतीला धावून आलेले आहेत। ते हवेमध्ये आहेत। हे बघा, यांचे पाय जर तुम्ही बघाल इथे फोल्ड आहेत। ज्याप्रमाणे एखादा पक्षी हवेमध्ये उडतो त्याचे पाय हे फोल्ड असतात, त्याच प्रकारे हे बोधिसत्व आहेत तेव्हा आपल्या संकटामध्ये धावून येतात। आपल्याला जे साकडं घालतात ते त्यांच्यासाठी धावून आल्यानंतर हवेतून आलेले आहेत, म्हणून त्यांचे पाय इथे फोल्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतो। वरच्या साईडला बघितलं, या ठिकाणी हे शिल्प आहे। हे बघा, हे देखील कुठल्या तरी संकटामध्ये आहेत, हे बोधिसत्वांना साकडं घालत आहेत। हे बघा, बोधिसत्व पद्मपाणी यांचं संकट दूर करण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये इथे डाव्या साईडला आपल्याला कमळाचं फूल पाहायला मिळतं। या साईडला देखील आपल्याला शिल्प पाहायला मिळतो। हे बघा, वरच्या साईडला देखील शिल्प पाहायला मिळतं। बोधिसत्व पद्मपाणी आहेत, त्यांच्या डोक्यावरील इथे 2 शिल्प आहेत आणि त्यांच्या बाजूला आपल्याला दोन्ही साईडला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते। हे बघा, या ठिकाणी देखील हे शिल्प आहे, हे बोधिसत्वांना साकडं घालत आहे। हे बोधिसत्व त्यांच्यासाठी धावून आलेले आहेत। येथील शिल्प जर आपण बघितलं, या ठिकाणी या शिल्पामध्ये हत्ती आहे आणि वरच्या साईडला इकडे आपण बघितलं नाग आहे आणि वरच्या साईडला बघितलं तर सिंह आहे। जंगलातील जे हिंसक प्राणी आहेत हे मनुष्यांना त्रास देऊ शकतात किंवा त्यांना इजा पोहोचू शकतात, या भीतीने हे शिल्प आहे जे असं दाखवण्यात आलेलं आहे, जे बोधिसत्वांना साकडं घालत आहे, बोधिसत्वांना वंदन करत आहेत, त्यांना ते पूजा करत आहे की हे बोधिसत्व आमचं रक्षण करा। या जंगलामध्ये जे हिंसक प्राणी आहेत, सिंह आहे, हत्ती आहे, नाग आहे, विषारी साप आहे, यांच्यापासून आमचं रक्षण करा, त्यासाठी ते बोधिसत्वांना साकडं घालत आहेत। असं हे शिल्प, हे दशबाई शिल्प इथे कोरण्यात आलेलं आहे। हे शिल्प आपल्याला लेणी अभ्यासक सुरज जगताप सरांनी कान्हेर लेणीवरती समजून सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा। या लेणीच्या उजव्या साईडला जर बघितलं आपण, इकडे देखील आपल्याला कोरीवकाम पाहायला मिळतं। हे बघा, या ठिकाणी देखील आपल्या बोधिसत्वांची छान आणि सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते। कुठे सुंदर असं शिल्प इथे कोरण्यात आलेलं आहे। हे बघा, वरच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला ते गंधर्व हवेत उडताना येत आहेत आणि बोधिसत्वांना ते स्वागतासाठी ते वरून आलेले आहेत।